अजब रमा राघवची जोडी। अगदी सुंदर आणि सुबक झालाय। माझ्या मुलीला ना या घरातल्या सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत, त्या लक्षात घेऊन तिने ते बनवलेलं आहे। अंकल गुरुजी, हे असं ट्रेडिशनल गणपती फेस्टिवलला कधीच सेलिब्रेट केला नव्हता आणि एक्सपिरियन्सही केला नव्हता, त्यामुळे या वर्षी ना मी खूप एन्जॉय करणार आणि त्यासाठी ना मी स्पेशली माझ्या हाताने हा मखर, स्पेशली माझ्या हाताने मखर बनवला। लाडू, तुझं मखर अगदी सुबक आणि सुरेख झाले। थँक्यू। काय हो आई? अगं पोरीनी किती मेहनत घेतली कळतंय अगदी। आजी, अगं रमाने स्वतःच्या हाताने बनवले हे मकर। पण माझं त्यापेक्षा जास्त छान आहे। बरं का, मी ना खूप व्हिडिओज बघितलेत मखर बनवण्याचे, डेकोरेशन करण्याचे। त्याच्यात बघितल्यावर मला असं वाटतंय की हे जे असं जाळी आणि सगळं केलं ना, ते करायला ते काहीतरी एक वापरतात रे, काय मशीन? ते इलेक्ट्रिक मशीन असतं, ते त्याच्याने हे असे कटर। हा जो रंग दिलेला दिसतोय का तुला आजी, हे बघ, हे जे टेक्स्चर आलंय ना, हे ते त्या कंप्रेसर लावलेल्या गन मुळे येतं। ती गन वापरली रंग द्यायला। नाही नाही, मी खरंच स्वतःच्या हाताने बनवले हे, म्हणून तर मला रात्रभर जागावं लागलं ना। राघव, कदाचित हे तुला आणि मला नाही जमणार, पण अश्विनीच्या हातात कला आहे बरं का। किती सुरेख मखर तयार केले तिने। आजी, तुम्हीच सांगा, कोणाचं जास्त छान आहे मखर? ते अश्विनीचंच ना? हा, अश्विनीचं छान आहे अगदी, म्हणजे सुबक, नाजूक, अगदी विकटच्या मखरासारखं। मला माहितीच होतं, मी बनवलेलं मखरच सगळ्यांना आवडणार। यंदा आपल्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मी स्वतः हाताने बनवलेल्या मखरातच होणार। एक मिनिट। हे काय? प्राइस टॅग तसाच आहे। प्राइस टॅग? हा, बघ, दुकानातून घेतलं असेल अश्विनीने, त्यामुळे प्राइस टॅग असणारच ना। काढायचा विसरली। 2501 रुपये, म्हणजे महागातच पडलं म्हणायचं। हे प्राइस टॅगचं मी काय? अगं बाई 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 अश्विनी, अगं आता सावरायच्या प्रयत्नात आणखी खोटं बोलून बसू नकोस ग। नाही नाही आजी, मी आमच्या सगळ्यांच्या नजरेत ते विकतचं दिसतच होतं, पण तू ऐकतच नव्हतीस। महत्वाचं म्हणजे अश्विनी, ही अशी खोटी सेवा देवापर्यंत कधीच पोहोचत नाही। पुढच्या वेळेस जरा लक्षात ठेव। अश्विनी, तू आज जा बघू, घरातली इतर काही कामं असतील तर बघ। मी जरा स्वयंपाकाचं बघते। तुला काय वाटलं रमा? आल्या आल्या सगळ्यांसमोर माझं नाक कापशील आणि मी गप्प बसेन? तुला कल्पनाही नाहीये पुढे तुझ्या नशिबात काय काय वाढून ठेवलंय ते।